अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परवन न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। आदर्श कंदोरी एंड फंक्शन हॉल हजरत सैयद शाह तुराबुल हक रहमतुल्लाह अलैह के कमान के करीब दरगाह रोड परभनी। आपके घर की न्यास कंदोरी, शादी, उत्सव या त्योहार, एक ही ठिकाना आदर्श कंदोरी हॉल। बिजली पानी सभी सुविधाओं से भरपूर, एक बार जरूर विजिट करें। प्रोपराइटर हाजी अमीर, मोबाइल नंबर 95 95 34 34 74, शेख अकरम 98 60 98 60 53, शेख रफीक 95 61 85 85 55। कम रेट में जो है तो आपके जो है पंद्रह वगैरह दिए जाते हैं, सभी से जो है तो हमारे रब्ता करें। परभनी जिला स्थित जिंतूर तहसील के बोरी के ज्ञानोपासक विद्यालय का छात्र श्रेष्ठ कदम की सर्विस प्रेपरेटरी इंस्टीट्यूट के लिए चुना गया है। इस इंस्टीट्यूट द्वारा एनडीए के लिए छात्राओं को तैयार किया जाता है। कक्षा 10वीं के बाद ये परीक्षा दी जाती है। हजारों छात्राओं में से सिर्फ 60 छात्राओं को इसमें आगे जाना पड़ता है। इस वर्ष 18,000 छात्राओं ने ये परीक्षा दी, जिसमें श्रेष्ठ का उसमें 60वें छात्राओं में से नाम शामिल हुआ है। श्रेष्ठ के पिता जिला परिषद शिक्षक है। श्रेष्ठ की सराहना करना इसलिए जरूरी है, उसने 8 दिनों में ही अच्छी तैयारी कर कामयाबी हासिल की, इसलिए उसका सत्कार किया गया। एक कर्तव्यवान भूमिपुत्र गणेशराव दुधगावकर इनसे और प्रेरणा लेकर मराठवाड़े का नाम समूचे देश में करे, इसलिए सत्याग्रह दैनंदिनी समीर दुधगावकर इनके हाथों देकर सत्कार और अभिनंदन करते हुए शुभकामनाएं दी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. समाज हित अभियान प्रतिष्ठान के तहत जरूरतमंद मरीज को किया रक्तदान। तारीख 11 मई 2022 बुधवार के रोज समाज हित अभियान प्रतिष्ठान के संगठक अजय नंद पटेल इन्होंने अपने जन्मदिन के अवसर पर सरकारी अस्पताल में शरीक मरीज को रक्तदान देकर जन्मदिन मनाया। अजय नंद पटेल ने रक्तदान करने पर समाज हित अभियान प्रतिष्ठान के मेट्रो ब्लड बैंक की ओर से सम्मान चिन्ह देकर और पुष्पमालाएं पहनाकर और सत्कार करते हुए जन्मदिन की शुभकामनाएं दी। इस समय प्रमोद अंबरे, शेख अजहर, सिद्धांत सूर्यवंशी, भवन अन्नामुळे, अनिता सामंत, डॉक्टर मनीष राठौर, डॉक्टर सईद सर, दीपक कंडेरे, विठल शिंदे, आकाश बगाटे, शिवराज चारण, हमीद आदि ने अजय नंद पटेल का जन्मदिन पर शुभकामनाएं दी। 11 मे रोजी आमचे स्नेही मित्र समाजिक अभियान प्रतिष्ठानचे संघटक अजय नंद पटेल यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये येऊन आपल्या वाढदिवसानिमित्त स्वइच्छेने रक्तदान करून ते रक्त उपलब्ध करून दिलेलं आहे। त्यानिमित्तानं जिल्हा सामान्य रुग्णालय येथील ब्लड बँकेतील कर्मचारी विठ्ठल शिंदे, डॉक्टर अनिल सावंत, डॉक्टर सईद सर, डॉक्टर मनीषा राठोड, डॉक्टर दीपक कंडेरे सर या सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं व रक्तदात्यांना मोटिवेट करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी इथे रक्तदात्यांना एक मानचिन्ह दिलं जातं, मानचिन्ह व प्रमाणपत्र व ग्रीटिंग कार्ड दिलं जातो। असं करून त्याला रक्तदात्यांना प्रोत्साहन मिळावे या कारणाने त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शनसुद्धा केलेलं आहे। त्याचप्रमाणे सामाजिक अभियान प्रतिष्ठानच्या वतीने मी प्रमोद आंबोरे, संस्थापक अध्यक्ष या नात्याने मी परभणी जिल्ह्यातील सर्व युवकांना असे आवाहन करतो की आपापल्या वाढदिवसानिमित्त इतरत्र वायफळ खर्च करण्याऐवजी गोरगरीब लोकांना मदत करावे व समाजाची बांधिलकी जपून गोरगरीब लोकांसाठी जे की जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्ण येत असतात त्यांच्या रक्ताविना त्यांना मृत्यूला कारणीभूत ठरू नये यासाठी आपण पण जिल्हा सामान्य रुग्णालयामधून आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करावे व आज आमचे आपल्या सामाजिक अभियान प्रतिष्ठानचे संघटक अजय नंद पटेल यांनी रक्तदान केलेलं आहे। त्यांचे आज सामाजिक अभियान प्रतिष्ठान महाराष्ट्राच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो। त्यांना दीर्घ आयुष्य व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय सामाजिक अभियान। औरंगाबाद, पुणे बड़े सिटीज में जाने की जरूरत नहीं। अब परभनी में भी हर प्रकार के दवाखानों, मेडिकल के फर्नीचर उपलब्ध। एयर ग्रुप प्रोडक्शन, एयर स्टील और टाइप फर्नीचर हॉस्पिटल और मेडिकल में लगने वाले सभी प्रकार के फर्नीचर और रैक तैयार करते हुए दुरुस्त किए जाते हैं। हमारे पास लैंड बेड, सेमी फोल्डर बेड, फुल फ्लोर बेड इन आईसीयू, क्रैश कार्ड, मेडिकल रैक, मॉल रैक, जनरल रिजर्व रैक, एग्जामिनेशन टेबल विद गैनिक एग्जामिनेशन टेबल, टी टेबल, ईसीजी ट्रॉली, मॉनिटर ट्रॉली, स्ट्रेचर ऑन ट्रॉली, डबल एस फोल्ड ट्रॉली, अन्य ट्रॉली और अन्य प्रकार के फर्नीचर बनाए जाते हैं और दुरुस्त किए जाते हैं। संपर्क एयर स्टील फर्नीचर प्रोपराइटर शेख नवीद, मोबाइल नंबर 92 25 31 31 10, 41 49 31 31 10। एड्रेस गंगाखेड़ नाका, परली गेट पर। दिन दहाड़े चाकू लगाकर युवक को लुटेरों ने लूटा। परभनी में खाला को मिलने आए हुए 28 वर्ष के युवक को
5 जनों ने उठाकर ले जाते हुए चाकू लगाकर लूटने की घटना परभनी शहर के ग्रैंड कॉर्नर इलाके में हुई है। इस मामले में नारायणपेट पुलिस थाने में अपराध दर्ज किया गया है। जिंतूर तहसील से स्थित बोरी के तुलसीराम लक्ष्मण काळे ये 10 मई 2022 मंगलवार के रोज LIC का हफ्ता भरकर खाला को मिलने के लिए परभनी दोपहर 3:45 बजे के बस से जिंतूर नाके पर उतरकर I2 से ग्रैंड कॉर्नर पर आया। वहां से उन्हें मराठवाड़ा प्लाट की ओर जाते समय 4:15 बजे के दरमियान 5 जनों ने रुकाकर और पकड़कर बाजू के खड्डे में ले गए। उनके पास स्टील के मुठ वाला चाकू था। कुछ समझने से पहले ही उन्होंने उन 5 जनों ने लातों और हाथों से पीटते हुए चाकू का डर दिखाकर जेब में से 10,000 रुपये और मोबाइल निकाल कर ले लिया और पुलिस में गया तो जान से मारने की धमकी देते हुए घबराए हुए तुलसीराम काळे ने नारायणपेट पुलिस थाने में जाकर तकरार दी। इस मामले में 5 लुटेरों के खिलाफ अपराध दाखिल किया गया है। जिला कलेक्टर ऑफिस के सामने शरीर पर पेट्रोल डालकर आत्मदहन करने की कोशिश। जिला कलेक्टर ऑफिस के मुख्य द्वार के सामने आज तारीख 11 मई 2022 बुधवार के रोज परभनी के इटलापुर मोहल्ले के रहने वाले 34 वर्षीय युवक मोहम्मद अजहरुद्दीन मोहम्मद नूरुद्दीन ये आत्मदहन करते समय जिला कलेक्टर ऑफिस में आए हुए कुछ युवकों के नागरिकों के सतर्कता से अनर्थ टला। ये आत्मदहन करने का कारण उसने ये बताया है कि परभनी के जमजम कॉलोनी खेत सर्वे क्रमांक 561 में की 1 हेक्टर 27 आर ये जमीन जल संपदा विभाग की रहते हुए उस पर 7/12 पर जायकवाड़ी विभाग की नोंद भी है। उस जमीन पर कुछ लोगों ने गैर कानूनी तौर पर कब्जा करते हुए बिकाया है। इस बारे में जिला कलेक्टर और यहाँ के ऑफिस पर भी और कार्यकारी अभियंता जायकवाड़ी विभाग में कार्रवाई करने का निवेदन दिया गया। उसके बावजूद किसी प्रकार की कार्रवाई नहीं होने से आज शरीर पर पेट्रोल डालकर आत्मदहन करने की कोशिश इस युवक ने की। उस युवक को नवामुंडा पुलिस थाने में हाजिर करते हुए पेट्रोल की बोतल भी जब्त की गई है। शहर महानगरपालिका हद्दीतील सर्वे नंबर 561 मधील 1 हेक्टर 27 आर म्हणजे 3 एकर 7 गुंठे जमीन हे महाराष्ट्र शासन जायकवाडी डिपार्टमेंट आहे ज्याच्यावर काही भूमाफियांनी प्लॉटिंग टाकून प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करून गोरगरीब लोकांची फसवणूक केलेली आहे। त्यांच्यावर आतापर्यंत मी खूप वेळेस अर्ज दिलेला आहे पण आतापर्यंत त्यांच्यावर कोणती कारवाई झालेली नाही। त्यामुळे मी 29 मार्च 2022 रोजी एक आत्मदहनाचा नोटीस अर्ज दिला होता। त्याचा दिनांक होता 14 एप्रिल 2022। परंतु पवित्र रमजान महिना चालू असल्यामुळे आणि बाबासाहेब आंबेडकर जयंतीमुळे मी हे आत्मदहनाची जी तारीख होती पुढे ढकलली होती, ज्याची 11 मे केली होती मी, पण आतापर्यंत मला कोणताच कॉल आलेला नाही। आज कॉल आला, आतापर्यंत त्यांच्यावर कोणती कारवाई झालेली नाही। जर याच्या पुढे भी त्यांच्यावर कारवाई नाही झाली तरी मी आत्मदहन करणारच। खुशखबर डायमंड हॉल दरगाह के बाजू सभी चीजों से दस्तयाब बड़े और खुशनुमा हॉल, लेडीज और जेंट्स के लिए अलग अलग रास्ते, सेपरेट लेडीज हॉल, शादी रिसेप्शन अन्य प्रोग्रामों के लिए एक ही नाम डायमंड हॉल। खास तौर पर रमजान मुबारक में इफ्तार प्रोग्रामों के लिए फ्री हॉल। जी हाँ, फ्री। एड्रेस दरगाह के करीब परभनी। कैटरर्स की सुविधा, शादी वलीमा दीगर प्रोग्रामों के लिए एयर कूलर बिछाए, सभी प्रकार के मंडप, स्टेज के डेकोरेशन के लिए सेवा मंडप, लाइट डेकोरेशन। एक बार विजिट करके सेवा का मौका दे। एड्रेस गणेश नगर, डॉक्टर जाकिर हुसैन कॉलेज रोड परभनी। प्रोप्राइटर शेख मुदस्सिर। मोबाइल नंबर 73 850 850 50 और 84 21 85 01 36। मानवता की सेवा ही सही धर्म, ऐसा प्रतिपादन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे इन्होंने किया। विधायक डॉक्टर राहुल पाटिल इनके संकल्पना से राज्य स्तरीय विकलांग का सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सम्मेलन तारीख 10 मई 2022 के रोज परभनी के नूतन विद्या मंदिर स्कूल के बाजू के मैदान में लिया गया। इस समय पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे ये बोल रहे थे। इस वक्त मंच पर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री एवं परभनी के पालक मंत्री धनंजय मुंडे, उच्च एवं तंत्र शिक्षा मंत्री उदय सामंत, सांसद संजय जादव, सांसद फौजिया खान, हिंगोली के सांसद हेमंत पाटिल, विधायक डॉक्टर राहुल पाटिल, हबप अच्युत महाराज दस्तापुरकर के अलावा अन्य जिले के विधायक भी यहाँ पर मौजूद रहे। उसी के साथ सभी धर्म के धर्म गुरु भी हाजिरी दिखाई दी। इस समय आदित्य ठाकरे ने कहा कि समाज कारण ये जरूरी है, परभनी जिले के विकास के लिए हम हमेशा कटिबद्ध रहते हैं।
और अलग अलग माध्यम से और अन्य सभी सरकारी विभागों के सहायता से आने वाले समय में अच्छे काम किए जाएंगे। ऐसी गवाही देकर उन्होंने कहा कि सर्वधर्मीय 31 जोड़ों का विवाह नियोजन करना ये कोई आसान काम नहीं है। उन्हें एक जगह लाकर आगे लेकर जाने की जिम्मेदारी लेने वाले विधायक डॉक्टर राहुल पाटिल इनके कार्य की सराहना की। विकलांगों का सर्वधर्मीय विवाह सम्मेलन 31 जोड़ों की शादियां भारत देश में परभनी का रिकॉर्ड विकलांगों के शादियों से हुआ है। इस कार्यक्रम में पालक मंत्री धनंजय मुंडे, विधायक डॉक्टर राहुल पाटिल और पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे इन्होंने क्या कहा ये हमारे व्यूअर्स और दर्शकों को सुनाएंगे। लेकिन हमारे माध्यम से हम ये कहना और बताना चाहते हैं, परभनी हिंगोली के एमएलसी विप्लव बाजोरिया ये युवा सेना से एमएलसी बने हुए हैं। उन्होंने हमारे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे जिन्हें यहाँ के स्थानिक 1-2 नेताओं के कहने पर यहाँ की उम्मीदवारी दी थी। विप्लव बाजोरिया ये आज आदित्य ठाकरे जी के आगमन पर ही क्यों ना हो परभनी में अपना चेहरा बताने के आएंगे और परभनी जिले को क्या काम किया इस बारे में ब्यौरा आदित्य ठाकरे के सामने जनता को बताएंगे, ऐसा समझ में आ रहा था। लेकिन आज उन्होंने अपनी अनुपस्थिति दिखाकर परभनी में आए हुए युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे जी का भी यहाँ पर अपमान किया, ऐसा हमें महसूस होता है। विधायक विप्लव बाजोरिया चुनकर आने के बाद से शायद ही कभी परभनी वासियों के सुख दुख में आए हो। भले ही वो समझते होंगे कि मैं नगर सेवक, जिला परिषद सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था के सदस्यों के वोटों पर आया हूं, मुझे जनता से कोई लेना देना नहीं। लेकिन आपको जिन्होंने वोट दिया है उन्हें जनता ने चुनकर दिया है। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे जी ये से हमारा ये कहना है, जो व्यक्ति जनता का चेहरा नहीं ना ही पार्टी का चेहरा बना हो, ऐसे व्यक्ति को परभनी वासियों पर थोप कर परभनी जनता के आशाओं को निराशा की तरह लाने वाले ऐसे दिनों में परभनी का ही चेहरा एमएलसी उम्मीदवार के तौर पर दिया जाए, ताकि स्वर्गीय बाला साहेब ठाकरे उन्होंने जो कहा था कि उसी के मुताबिक 80% समाजकरण और 20% राजकारण करने वाला ही, ना कि सिर्फ लक्ष्मी शस्त्र की बलबूते पर ही और 1-2 नेताओं के उठाकर लेकर पकड़कर चलने वाला एमएलसी रहेगा, तो यही स्थिति होगी। युवा सेना पक्ष प्रमुख आए क्या गए क्या, ऐसे समझने वाले को कहीं ना कहीं सोचने पर मजबूर करना होगा। पक्ष के बड़े आने पर आदरपूर्व मंच पर हाजिर रह सके, वरना वही कहावत की तरह हो जाएगा, लाख हिफाजत कर ले तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। दरमियान भारत में पहली बार विकलांगों के सर्वधर्मीय विवाह कर और परभनी में साइंस पार्क का निर्माण कर डॉक्टर विधायक राहुल पाटिल ने जो सिद्ध कर दिया है कि कार्य सम्राट विधायक यही हो सकते हैं। आपल्या महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्कृष्ट काम कोरोनामध्ये सुद्धा करण्यात आले। शेतकरी असतील, औद्योगिकरण असेल किंवा युवकाचे प्रश्न असतील, अतिशय यशस्वीपणे महाराष्ट्राची घोडदौड विकासाकडे चालू आहे। मग याला कसल्या तर प्रकारची खळ घालायची म्हणून काही संघटना उठल्या। आदरणीय बाळासाहेबांनी आपल्या घरामध्ये चूल पेटवण्याचं शिकवलंय आणि काही संघटना घर पेटवण्याचा आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करतात। पण यांना या समाज माध्यमातून, समाज कार्यातून आपल्याला उत्तर द्यायचं आहे। हिंदुत्व आम्हाला कोणी शिकवले? हिंदुत्व काय तर बाळासाहेबांनी सगळ्यांना शिकवलं। दुधामध्ये साखर टाकल्यानंतर कशा प्रकारचा एक गोडवा निर्माण होत आहे आणि ही लोक काहीतरी कडूपणा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। म्हणून सन्माननीय आदित्य साहेबांना मला विनंती आहे की तुमचा आशीर्वाद अशाच प्रकारचा आमच्यावर असला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं हे नेतृत्व, हे महाराष्ट्राचं नेतृत्व, हे युवकांचं नेतृत्व, या आधुनिक देश घडवण्यासाठी निश्चित आदित्य साहेब एक दिवस पंतप्रधान झाल्याशिवाय देशाचे राहणार नाही, एवढंच या निमित्त या परभणीच्या भूमीतून मी आज आपल्याला सांगू इच्छितो आहे। अनेक गोष्टी आहेत पण वेळ बराच झालाय। सन्माननीय आदित्य साहेब आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणारच आहेत म्हणून आपला जास्त वेळ घेत नाही। पण आपण आज या ऐतिहासिक क्षणी उपस्थित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचा मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो आणि शासकास असा धन्यवाद व्यक्त करतो आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। जी 31 जोडपी एक नवीन नवदाम्पत्य आहेत, त्यांना सर्वांना मनापासून शुभेच्छा देत आहे, त्यांचं अभिनंदन करत आहे, आपल्या सर्वांच्या वतीने देखील करत आहे। राहुलजी, आपण काही दिवसांपूर्वी मला परभणीत जेव्हा बोलत होता तेव्हा मी मुंडे साहेब,
उदय सामंतजी, आपले हेमंत पाटीलजी असतील, बंडू बॉसजी असतील, सर्व आपण बोलत होतात, फौजियाजी बी पण आहेत. तेव्हा आपण मला जेव्हा सांगत होतात की आपण 31 दिव्यांग जोडप्यांची लग्न लावून देत आहोत, त्याचवेळी मला थोडं मी आश्चर्यचकित देखील झालो, थोडं हैराण देखील झालो. कारण मला आठवतं गेल्या 5-6 वर्षापूर्वीपासून, आपण खरं तर 10 वर्षापूर्वीपासून अनेकदा मी या बीड जिल्ह्यात असेल, परभणी जिल्ह्यात असेल, हिंगोली जिल्ह्यात असेल, मराठवाड्याच्या वेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरत असताना दुष्काळी भागात जी आपली शेतकरी कुटुंब आहेत त्या जोडप्यांची आपण लग्न लावून दिले आणि मोठ्या संख्येत लावून दिलेले, सर्व धर्मांचे लावून दिलेले. पण आजचा जो कार्यक्रम आहे तो फार आगळा वेगळा कार्यक्रम आहे. मी त्यांना तीच थोडी प्रक्रिया विचारत होतो की तुम्ही सगळ्यांना भेट कशी करून दिली, कुठे करून दिली. हल्ली वेगळे ॲप्स असतात, मला वाटतं 2-3 वेगळे वेबसाईट आहेत, ॲप आहेत. हल्ली अर्धे लोक तर फेसबुकवर भेटतात, व्हॉट्सॲपवर भेटत असतात. पण हे सगळं होत असताना आपण ह्या सगळ्या 31 जोडप्यांना एकत्र आणलं कसं, त्यांना पुढे नेण्याची जबाबदारी कशी घेतलेली आहे. कारण खरं तसं बघितलं तर सेवा धर्म म्हणजेच आपला धर्म. हल्ली अनेक वेगवेगळे राजकीय पक्ष धर्माबद्दल बोलत आहेत, हिंदुत्वाबद्दल बोलत आहेत, आपल्याला शिकवायला निघालेले आहेत. आणि तेव्हा मी एकच सर्वांना सांगतो की हाच आपला धर्म, मानवतेची सेवा करणं हेच आपलं हिंदुत्व आहे, हाच आपला धर्म. आणि आज जे तुम्ही करतात राहुलजी, मला वाटतं सर्वोत्तम काम तुम्ही करता आणि मनापासून तुम्हाला अभिनंदन तुमचं करायला आणि तुमचे आभार मानायला आम्ही सर्व मुंबईवरून आलेलो आहोत. इथे यायच्या आधी एक भव्य दिव्य सायन्स पार्कचं भूमिपूजन केलेलं आहे, जे आपल्या परभणी जिल्ह्यात तरुण मुलं मुली असतील, कॉलेजमध्ये जाणारे असतील, शाळेत जाणारे असतील, स्वप्न मोठी बघायला पाहिजेत, स्वप्नांच्या मागे धावपळ करायला पाहिजेत, स्वप्न चेस करायला पाहिजेत, स्वप्नांच्या दिशेने उडी मारायला पाहिजे आणि ती स्वप्न प्राप्त करणं, हासिल करणं, ते स्वप्न पूर्ती करणं हे खूप मोठं एक राहिलं, तुमच्यासोबत उभं राहिलं. आरोग्य सेवा असेल, शिक्षण सेवा असेल, स्वयंरोजगार असेल, रोजगार असेल. इथे ज्योतिताई पण आहेत, महिलांसाठी ते खूप काम करत असतात, बचत गटांसाठी खूप काम करत असतात. हे सगळं जर आपण करत राहिलो तर खऱ्या अर्थाने आपला समाज पुढे येऊ शकेल आणि समाज जर पुढे आला तर देश पुढे नेऊ शकू. हेच स्वप्न घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत. सायन्स पार्क आणि आज आपण जी लग्न लावून देत आहोत त्याच्यात एक सामने जरूर आहे आणि जे मी तिथे पण बोललो आणि इथे पण बोलू इच्छितो. सायन्स पार्कमध्ये खास करून आपण ॲस्ट्रॉनॉमीचा पार्ट करत आहोत. म्हणजे आता जर इथे वरती ढग नसले आणि लाईट जरा बंद केले, म्हणजे करू नका ना तर सगळं काळोख होऊन जाईल, तर आपल्याला आकाशात चंद्र दिसतो, अनेक तारे दिसतात, वेगवेगळे ग्रह दिसतात आणि मग खूप वेळा आपण बघत असतो की हा ग्रह नक्की कुठचा असेल, मंगळ असेल का, व्हीनस असेल का, हे तारे कुठचे असतील, जवळचा तारा कुठचा, हा चकमक चकमक करतो तो सगळ्यात मोठा तारा कुठचा असेल, हे सगळं आपण बघत असतो आणि लहानपणापासून आपण हे तारे बघत आलेलो असतो. पण लहानपणानंतर पुढे आल्यानंतर, शाळेतून पुढे आल्यानंतर, कॉलेजमधून जर आपलं हे शिक्षण झालं नाही तर आपण साधारणपणे लग्नाच्या वयात जेव्हा येतो तेव्हा जे आपण आकाशात तारे आणि ग्रह बघत असतो ते आपल्या कुंडलीत बघायला लागतो, पत्रिकेत बघायला लागतो की मंगळ आहे का, हा कुठचा आहे, कुठच्या ग्रहात कुठचं बसलेला आहे, कुठच्या घरात बसलेला आहे, हे सगळं बघायला लागतं. आणि म्हणूनच राहुलजींना मी खास करून सांगायला आलो की आज तुम्ही 2 टोकं एकत्र करायला आलेला, एक म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी आणि दुसरं म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी. आज दोघांचा परभणी तुम्ही संगम करायला आले. आणि म्हणून जे मुंडेसाहेब आता बोलत होते, खरं मुंडेसाहेब बोलल्यानंतर मला मुंडे काकांचीच आठवण येते, तर धनंजयजी मी बोलत आपल्याला. पण जे सांगत होते धनंजयजी की मी मगाशी बोलता बोलून गेलो की ही जी म्हण आहे ती म्हण वर्षानुवर्ष मी ऐकत आलो आहे. बंडू बॉस पण आम्हाला नेहमी सांगत असतात, जगात जर्मनी, देशात परभणी. पण आजपासून आपण चित्र बदलायचं आहे, परभणी जिल्ह्याला पुढे न्यायचं आहे. आपले सगळे जे लोकप्रतिनिधी इथे मंचावर उपस्थित आहेत, सगळे आपण इथे जे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असाल, प्रेमी असाल, शुभचिंतक असाल, आपल्याला आता एक सोपी म्हण करायची, जगात फक्त परभणी, आणि ह्याच्यासाठी आपल्याला काम करायचं. अनेक गोष्टी आपण वेगळ्या वेगळ्या माध्यमातून करत असतो. सामाजिक न्याय विभागातून असेल, कृषी विभागातून असेल, शिक्षण विभागातून असेल, आरोग्य विभागातून असेल, इथे येताना लागत आहे. हे काही आम्ही राजकीय मंडळी म्हणून नाही, एक नुसतं कर्तव्य म्हणून नाही, तर ही कामं आम्हाला करायची आहेत. हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे जे आम्हाला सतत सांगत आलेले आहेत की राजकारण म्हणजे नक्की काय. निवडणुकीच्या वेळी हे राजकारण असतं, चालू असतं, आरोप प्रत्यारोप चालू असतात, सभा होतात, मोठे सभा समारंभ होत असतात, भाषणं होत असतात. आणि मी आता राहुलजींवर थोडं
काही हलकसं नाराज झालो म्हणून इथे भाषण ठेवू नका, पण इथे आमच्या हातात माईक आलं तर आम्ही राजकारणच बोलायला लागतं. तर राजकारण आपलं इथे आणायचं नाही. समाजकारण जे हिंदू सगळं सांगत आलं आपल्याला 80% समाजकारण 20% राजकारण, हेच हे आपल्याला पुढे घेऊन जायचं, हेच ब्रीदवाक्य आपल्याला घेऊन पुढे जायचं. आणि मी एक शिकत आलेलं नेहमी बघत आलं की शिवसेनेच्या हाती जेव्हा जेव्हा सत्तास्थान असेल, आणि आता शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, आपले मुख्यमंत्री महोदय उद्धवसाहेब ठाकरे असतील, उपमुख्यमंत्री महोदय अजित पवार साहेब असतील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब असतील, आम्ही सगळेच त्यांचे सहकारी म्हणून आम्ही एकच ब्रीदवाक्य घेऊन चाललेलो पुढे, 100% समाजकारण म्हणजेच खरं राजकारण. आणि हेच आम्ही कार्य महाराष्ट्रात पुढे घेऊन चाललेलो आहे. ही स्वप्न आहेत आपली. आणि मग जेव्हा आपण कोणाला धर्म शिकवायला लावतो, धर्म शिकवायला आमच्या समोर येतो, तर आम्ही एकच सांगतो, आमचा धर्म एकच आहे. रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. जी जी वचनं आम्ही दिलेली आहे ती पूर्ण करून दाखवणं म्हणजे दाखवणारच. ही 5 वर्ष आहेत, जी 2.5 वर्ष आमची आता कोविडच्या काळात निघून गेली. कोविडचं देखील कार्य करत होतो. विकास काम कुठेही थांबलं नाही, कृषी क्षेत्रातलं काम थांबलं नाही, आरोग्य असेल, समाजकारण असेल, कुठेही थांबलं नाही. पुढची जी 2.5 वर्ष आहेत ती देखील आपल्याला चांगली कामी लावायची आहेत. महाराष्ट्रासाठी असेल, देशासाठी आहेत, ही कामं आपल्याला पुढे घेऊन जायची. आणि म्हणून इथून निघताना मी एकच आपल्या सर्वांकडून मागेन की जर ह्या 31 नवीन दाम्पत्यांना जर आपल्याला आशीर्वाद द्यायचे असतील तर सर्वांनी सगळे दोन्ही हात आपले वरती करून प्रेमाच्या पोटी आशीर्वाद आपण या सर्वांना देऊ आणि आम्हाला देखील द्या. जणू काय आपण नवं महाराष्ट्र घडवू आणि देशाला दाखवू आपलं महाराष्ट्र काय, देशाला दाखवू आपली परभणी काय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. हमारे न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रहे हैं, इसके लिए लाइक करें, शेयर करें, कमेंट करें, सब्सक्राइब करना ना भूलें. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.